नमस्कार मित्रांनो, आज आपण असंच आलेलो आहोत एका फार्मवरती. अहिल्यानगरवरनं जवळपास 30 किलोमीटरवरती फार्म आहे आणि राजू जाधव यांचं फार्म आहे आणि 1 वर्षापूर्वी यांनी फार्म चालू केला होता. आपण एक दौरा सुरू केला आहे महाराष्ट्रामध्ये, जिथं जिथं आपण फार्म दिलेले आहेत, जे आमच्या मदतीने फार्म करतायत त्यांच्याशी भेट घेतोय. तर हा पहिला फार्म आहे आपण कव्हर करतोय. तर राजू जाधव यांचा अनुभव 1 वर्षानंतर त्यांनी किती प्रॉफिट कमवलं किंवा कशा प्रकारचा अनुभव होता याची आपण माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. सर, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव राजू विठ्ठल जाधव. देऊळगाव घाटेचा फार्म आहे माझा आणि अहिल्यानगरहून 30 किलोमीटर 30 किलोमीटरवरती फार्म आहे. तुमचं शिक्षण किंवा या अगोदर तुम्ही काय करत होते हे पण सांगा. मी BA केलंय आणि मी याच्या अगोदर हमाली करत होतो. हमाली करत होते, बरोबर. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर सुद्धा नोकरीचा अभाव, त्यामुळे ते कुठं ना कुठं कामाला लाजले नाहीत आणि ते हमाली चं काम करत होते. परंतु त्यांच्या मनाला असं वाटलं की आपण व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि त्यांनी वराहपालन हा व्यवसाय निवडला आणि वराहपालन 1 वर्षापूर्वी त्यांनी सुरू केला होता. आता आपण चालत चालत बोलूया. तुम्ही मित्रांनो हे बघू शकता, बायोसिक्युरिटीसाठी यांनी काय केलेलं आहे तर हे पोटॅशियम परमॅंगनेट यांनी खाली टाकलेलं आहे. पोटॅशियम परमॅंगनेट जो पण व्यक्ती येणार यांच्या फार्ममध्ये पहिल्यांदा पोटॅशियम परमॅंगनेटमध्ये असा पाय बुडवणार, फुटबाथ ज्याला म्हणतो आपण, फुटबाथ नंतर आपण हे एंट्री आतमध्ये करणार आहोत. ठीक आहे सर, तुमचा टोटल फार्म जो आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे किती माद्यांपासून तुम्ही सुरुवात केली होती? मी 7 मादे आणि 1 नर आणला होता. 7 मादे आणि 1 नर आणला होता. आणि शेडचं तुम्हाला मी डायमेन्शन पण दाखवतो, शेडचं तुम्हाला पूर्ण आतलं कशा पद्धतीचं हे पण दाखवतो. खूप कमी ह्याच्यामध्ये तयार केलेलं, जसं मी एक व्हिडिओ टाकला होता लातूरचा, बाबळगावचा, 17 लाखामध्ये त्यांनी फार्म तयार केला होता आणि तो फार्म याच्यापेक्षा पण लहान आहे. 17 लाख रुपये त्यांना खर्च आला होता. परंतु राजू जाधव यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत हा फार्म त्यांनी किती मध्ये बनवला. हा टोटल फार्मचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय आहे तुमच्या? हा पहिला बनवला होता 40 बाय 70चा. बर, त्याला मला 4.5 लाख रुपये खर्च आला होता. ओके, 4.5 लाख रुपये खर्च आला. आणि हा जो बाजूचा बनवला, जो नवीन बनवला आता 18 बाय 60चा, त्याला मला 2 लाख रुपये कॉस्ट आली. टोटल 6 लाखामध्ये यांचा पूर्ण फार्म रेडी आहे. म्हणजे जवळपास 40 बाय 70चा एक होता. तसं विचार केला तर हा 4 गुंठ्यामध्ये होतो. ओके, हा 68 बाय हा 65 धरून झाला, म्हणजे टोटल 4 गुंठे. हो, 4 गुंठे यांचं पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे. 4 गुंठे कन्स्ट्रक्शन म्हणजे जवळपास याच्यामध्ये 30 माद्यांचं होऊन जाईल, एवढी यांची कॅपॅसिटी आहे. आणि तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे फीड्स आहेत, यांनी फीड स्टोरेज केलेलं आहे इथं. आणि पूर्णपणे हा फार्म ड्रायफीड वरती आहे. स्मेल, 0 स्मेल फार्म आहे. चला पुढं या सर. मित्रांनो, आपण कुठलं ॲप, लहान फार्म असेल तर कुठलं ॲप डाउनलोड करायची गरज नाही, कुठलं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही. फक्त असे रेकॉर्ड जरी ठेवले तरी चालतील. हे जुगाड तुम्ही बघू शकता. क्रॉस डेट आहे 17/6/2026. 17 आहे का 11 आहे? 17 तारखेला जून महिन्यामध्ये ही मादी गाभण झालेली आहे आणि ह्याने रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावरून फीड किती कमी करायचं, किती वाढवायचं ह्यांना लक्षात येतं. चला आपण असं तिकडून रस्ता आहे का, असं जायचं? अच्छा, चला. हे बघू शकता, सिंगल यांनी ठेवलेलं आहे आणि खूप स्वस्तामध्ये बनवलेलं शेड आहे, चीप मध्ये बनवलेलं शेड आहे. कारण मी वारंवार ट्रेनिंगमध्ये पण म्हणतो आणि मला भेटायला येणाऱ्या लोकांना पण म्हणतो की कन्स्ट्रक्शन तुम्हाला पैसा देणार नाही, तुम्हाला पैसा देणार आहे हा आपला ॲनिमल. तर तुम्ही याच्यावरती खर्च करा, चांगली ब्रीड आणा आणि कन्स्ट्रक्शन कमीत कमी खर्चामध्ये करा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बाहेरचं जे आहे ना त्यांनी वीट बांधकाम केलेलं नाही, सिमेंटचं पत्रा लावलेलं आहे. हीट कमी होते. हा, हीट कमी. बरं, वीट बांधकामामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय, तर एक तर कॉस्टिंगचा फरक आहेच, परंतु हा लावल्यामुळं जो मधला टेम्परेचर आहे तो कमीत कमी राहतो, हीट कंट्रोल होतो उन्हाळ्यामध्ये. बरं, इथं टेम्परेचरचा काय विषय आहे, किती जातो उन्हाळ्यामध्ये? इथं इथलं माझ्याकडं आता डोंगर भागावरती इथं इथलं साधारण 27-28 पर्यंत जातो. अच्छा, नाही उन्हाळ्यामध्ये 42-40, उन्हाळ्यामध्ये 40 जरी गेला पण आतमध्ये आतमध्ये कमी आहे. नाही, पण बाहेरचं मी बाहेरच 42 पर्यंत 42 पर्यंत जातो, परंतु आतमध्ये कमीत कमी राहतो, 5-6 कमी राहतो. बरोबर. चला पुढे चला मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता, हे फॅरोइंग केज आहे. तुम्ही काढू शकता सर याला? हो. हे बघा,
आता हे यांनी फॅरोइंग केज बनवलेला आहे आणि हे बार वापरून बनवलेलं आहे. मला वाटतं 8 mm चा 6 mm चा 8 mm चा बार आहे हा. आणि 8 mm च्या बार मध्ये इथं जी आहे ती आपली मादी असणार आहे आणि साईडला आपले पिल्ले असणार आहे. ठीक आहे, एक तुम्हाला डेमो पण दाखवतो पुढं. या सर, हे बघा आपली मादी इथं आहे बरोबर आणि बाजूला पिल्लं आहेत. ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतं, पिल्ल दबून मरण्याची जी चान्सेस असतात ते नाही होत. त्याचबरोबर तुम्ही फिडरचं पण बघू शकता. फिडरचा जुगाड त्यांनी काय केलेला आहे, तर एक ड्रम जो असतो किंवा बकेट जो असतो त्या बकेटला कट करून त्यांनी ते फिडर बनवलेलं आहे. ते फिडर दाखवा थोडस समोरून, ह्याला हे करा, मादीला थोडस फिडर दाखवा. बघा, हे अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे पूर्णपणे. ठीक आहे, आणि पिल्लांना खाण्यासाठी अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि निप्पल, पिल्लांसाठीचं वेगळं निप्पल इकडे या साईडला बनवलेलं आहे त्यांनी. ह्याच्यामुळे काय होतं, मादी खाली जे पिल्ल दबून मरण्याचं हे आहे ते कमी होतं. राजू सर, हे किती दिवसांची पिल्ल आहेत? हे फक्त 20 दिवसांची पिल्ल आहेत. 20 दिवसाची पिल्ल आहेत. टोटल या मादीला किती पिल्ल झाली होती? 9 पिल्ल झाली होती. आता हे दुसऱ्यांदा पिल्ल दिली का? तिसरी वीत आहे. म्हणजे एका वर्षामध्ये तिसऱ्यांदा हिनं पिल्ल दिलेली आहे. बरं, पहिल्या 2 येतामध्ये किती पिल्ल आली होती याची? 8 पिल्ल आले होते ना. ठीक आहे, म्हणजे अजून 24, म्हणजे 25 पिल्ल एका 3 बॅचेस मध्ये आले. आपण काय म्हणतो की जर 24च्या वरती तुमची पिल्ल येत असली तर ती मादी योग्य आहे. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता त्या माद्यांची लांबी वगैरे. पूर्ण लार्ज व्हाईट यॉर्कशायर आणि लँडरेस जातीच्या माद्या आहेत त्यांच्याकडं. चला राज सर, आता पुढे चर्चा करूया आपण. तुम्ही 1 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये पैसे किती गुंतवले आणि तुम्हाला प्रॉफिट किती झाला? माझे टोटल 10 लाख रुपये गेले. मला याच्यामध्ये 3.5 लाख रुपये प्रॉफिट झालं आणि बाकीच्या आणखीन आपल्या माद्या विकायच्या राहिल्या आहेत. बरोबर, म्हणजे 3.5 लाख रुपये निव्वळ नफा मिळवून त्यांनी माद्या शिल्लक ठेवलेल्या आहेत फार्म वाढवण्यासाठी. ते फार्म वाढवतील किंवा विकतील समजा, त्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी पलीकडच्या बाजूला जे बघू शकता तुम्ही नवीन कन्स्ट्रक्शन पण केलेलं आहे. ठीक आहे, चला. आणि राजू सरांचं मी तुम्हाला टेक्निक्स दाखवतो. डायरेक्टली 2-3 हजाराचे फिडर न घेता त्यांनी कशा प्रकारे फिडर मध्ये जुगाड लावलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. हे बघा फिडर कशा प्रकारे त्यांनी जुगाड लावलेला आहे फिडर मध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्यालाच लोक 2,000-3,000 घालवतात आणि कॉस्टिंग वाढवतात. त्यांनी कॉस्टिंग कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या, हे बघा इथं क्रॉसिंगचे रिपोर्ट्स प्रत्येक केबिन मध्ये त्यांनी ठेवलेला आहे. 20/5/2026 ला दोन्ही माद्या इथं लिहिलेलं आहे बघा, दोन्ही माद्या क्रॉस झालेल्या आहेत. ठीक आहे, चला पुढं. हे मित्रांनो थोडंसं बघू शकता तुम्ही, जो पाईप असतो आपला त्या पाईपाला कापून त्यांनी पिल्लांसाठीचं फिडर बनवलेलं आहे. ठीक आहे, ह्या फार्मची खासियत म्हणजे खर्च खूप कमी आहे, परंतु एवढा सुंदर फार्म आहे कारण त्याच्यामध्ये त्याने टेक्निक्स वापरलेले आहेत. चला पुढे चला. बरं, 7 माद्यांमध्ये तुम्हाला पिल्ल किती आले होते सर टोटल? मला फर्स्ट बॅचला 62 पिल्ल आले होते. 62 पिल्ल आले होते. आणि त्याच्यानंतर सेकंड बॅचला तुम्हाला? सेकंड बॅचला 65च्या आसपास मध्ये पिल्ल आले होते. ठीक आहे, आणि आता थर्ड बॅचला समजा थर्ड बॅच चालू आहे. ओके, थर्ड बॅच आता सध्या चालू आहे. बरं, आमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्याकडून तुम्हाला कुठल्या प्रकारचं म्हणजे मदत भेटली किंवा आम्ही कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे कामी आलो थोडक्यात? हो, ज्यावेळेस मला माद्यांचा काही प्रॉब्लेम आला, त्यांना दुखणं बनावलं नाही, त्यावेळेस इंजेक्शन कोण द्यायचं, औषध कसं द्यायचं, फीड कसं द्यायचं, भरपूर गोष्टी तशा. तर मित्रांनो, हा फार्म कव्हर करण्याचं अजून एक कारण म्हणजे 7 माद्यांचा फार्म होता. आता तुम्ही बघू शकता जवळपास आता सर आपल्यापाशी किती माद्या आहेत आता? 23 माद्या आपल्याकडे आहेत. 7 माद्यांपासून सुरुवात केली होती, आज 23 माद्या आहेत. एका वर्षामध्ये त्यांनी 23 माद्या त्याच्यावर केल्या. पण 7 माद्यांचं फार्म असताना सुद्धा आम्ही माद्या देऊन तिथंच थांबलो नाही, तर त्यांचं प्रोडक्शन कसं वाढवता येईल, त्यांचे स्किल्स कसे वाढवता येतील आणि त्यांना मार्केटमध्ये त्यांचा माल विकूजीपर्यंतचे कसे गायडन्स देता येईल याच्यावरती आमचा फोकस राहिलेला आहे. सर, आम्ही तुम्हाला विक्रीमध्ये कशा प्रकारे मदत केली? जनावर विक्रीमध्ये आपल्याला तुम्ही
इथून माल तिथे बोलवला होता 170 रुपये तुम्ही आमचा माल घ्या. बरोबर. तर चांगल्या कॉस्ट मध्ये माल तुम्ही आमचा हा, घेतला. आणि तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली हो, असताना आहे. तुम्हाला रेट काय सांगितले रेट मार्केटमध्ये? सध्याला 130 135 सांगतात. 130 ते 135 रुपये मार्केटमध्ये रेट सांगितला असताना आम्ही जे आहे त्यांचा माल 170 ने घेतला आणि उन्हाळ्यामध्ये माल घेतला. थोडक्यात आता थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये रेट वाढत असतात, तर अपेक्षा आहे 190 पर्यंत पण हो. रेट आपल्याला भेटेल. चला पुढे. ओके, तुम्ही हे ब्रीडिंग साठी नर ठेवलेले आहेत का? हो हो. ओके. अच्छा, हे तुम्ही स्वतःसाठी ठेवले का विक्रीसाठी ठेवले? नाही नाही, हा आपल्यासाठी ठेवला. ओके, बर, ठीक आहे. हे तुम्ही बघू शकता, साईडला त्यांनी सिमेंटचं पत्रा लावलेला आहे आणि खूप कमी खर्चामध्ये त्यांनी बनवलेलं आहे. परंतु मधलं टेम्परेचर जे आहे कशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये गरम होणार नाही यासाठी यांनी काम केलेलं आहे. चला मित्रांनो, आणखी तुम्हाला टेक्निक्स दाखवतो. एक मिनिट, त्यांना पुढे जाऊ द्या. तुम्ही या पुढे या. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, तिसऱ्या टायमांच्या मादे आहेत, म्हणजे दोनदा पिल्लं देऊन तिसरी वेळची मादी आहे. हे एक बेस्ट टू बेस्ट उदाहरण आहे. लहानापासून सुरुवात करा, अनुभव घ्या आणि दमादमाने मग वाढवा तुमचे. सर, राजू सर, तुम्ही ह्या बिझनेस विषयी काय म्हणाल? कसा आहे बिझनेस? बिझनेस खूप चांगला आहे, हा, प्रॉफिटेबल आहे. हा हा हा. फक्त महत्वाचं महत्व नवीन येणाऱ्या म्हणजे- शेतकऱ्यांसाठी काय सांगू इच्छाल की? पूर्ण माहिती घ्या, हा 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 बजेटचं लक्षात ठेवा, हा, बजेट हा. किती लागते ते पहा, हा. त्याच्यानंतरच त्याच्यात उडी मारा. बरं. तशी उडी मारू नका. लोक जे आहेत, लोक म्हणतात की फीड वरती करणं म्हणजे मूर्खपणा आहे, फीड वरती परवडत नाही. याच्यावरती तुमचं काय म्हणणं? नाही नाही, फीडवर एकदम चांगला आहे. हा काय आहे, फीडवर आहे ना, पूर्ण फार्म, हा 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 वास वगैरे येत नाही, जनावरांची ग्रोथ चांगली होते आणि भरपूर अशा गोष्टी आता. आजारी पडणं, जसं की आता वेस्टेज वरती फार्म असेल, वेस्टेज वरती तुम्ही रात्री खायला टाकलं, घरी गेलात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याल, तर तुमच्या सकाळी आल्यानंतर तुमच्या ह्याची गॅरंटी नसते की तुमचे जनावर किती मेलेले आहेत वेस्टेजमुळे, खूप खूप आजारामुळे. खूप. परंतु हे गॅरंटेड आहे, फिक्स्ड इन्कम आहे. कारण ह्याच्यामध्ये फीड असल्यामुळं एकतर आजार यायची शक्यता नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये फार्म टाकू शकता हो, हो. जिथे वेस्टेजचा काही संबंध नाही. फीडवर आहे ना, तुम्ही कुठे टाकू शकता, एकदम बेस्ट. फीडवर एकदम Best. चांगलाच होतो farm. चल, एक मिनिट. ह्या साईडला काय मादेच आहेत ना आपल्या? हो, पूर्ण माझ्या. हे बघू शकता तुम्ही, ह्या साईडला पण पूर्ण मादे आहेत आणि हे फॅटनिंग साठी आहे ना? हो, फॅटनिंग, पिगलेट. हा, आता हे पिगलेट आणि फॅटिंग साईडचा पूर्ण रिकामा आहे, कारण त्यांचे पूर्ण अॅन्युअल सेल आउट झालेले आहेत. ठीक आहे, या इकडे. हे मोठे केबिन्स यांनी बनवलेले आहेत, मोठे हे बनवले फॅटनिंग अॅनिमल साठी. परंतु इथे अॅनिमल्स नाहीयेत, कारण मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच आपण यांचे फॅटनिंगचे अॅनिमल्स विकून दिलेले आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे त्यांनी नवीन माद्यांसाठी परत आणखी केबिन्स बनवलेले आहेत आणि कुठलीही भिंत वापरली नाही, कुठलंही पाईप वापरलं नाही, कुठलंच महागडं खर्च केलं नाही, कमीत कमी बजेटमध्ये यांनी तयार केलेलं आहे. जसं की आपण वारंवार म्हणतो, जशी फ्लोरिंग जी आहे शाबादी फरशी पाहिजे, त्यांनी पूर्णपणे शाबादी फरशी बसवलेली आहे. चला, या इकडं. ठीक आहे, इकडे या. सर, ही जी आहे, ही टोटल जमीन किती आहे इथं तुमची? आपली 1 एकर 2.5 गुंठे. एक एकर 2.5 गुंठे आहे. बरं, आता हे पीक फार्म करत तुम्ही दुसरं काही व्यवसाय करता का फक्त हेच करता? सध्याला हेच चालू आहे, पण आणखी महिन्याभराने मी बोकड पालन चालू करतो. बोकड पालन पण सुरू करणार आहे. बरं, सध्या हे इथं जे आहे 1 एकरच्या आसपास मध्ये यांची जमीन आहे, 1 एकर 8 गुंठे, आणि याच्यामध्ये यांनी पीक फार्म सुरू केलं 1 वर्षापूर्वी आणि लगेचच याच्या जवळ यांना बोकड फार्म पण सुरू करतायत. या इकडं. अजून एक तुम्हाला एक महत्वाची जुगाड दाखवतो, ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, मित्रांनो, यांनी बोर घेतलेला आहे. बोरचं पाणी ॲनिमल्सला पिण्यासाठी ते वापरतात. परंतु त्याचबरोबर
जे धुण्यासाठी पाणी लागतं आपल्याला, जे वॉशिंग करण्यासाठी पाणी लागतं फार्मला, त्यासाठी ह्यानी हे छोटंसं हे केलेलं, ह्याला काय म्हणतात सर? शेततलाव. शेततलाव ह्यानी केलेलं आहे. आणि शेततलाव बोरचं पाणी ह्याच्यामध्ये टाकतातच, परंतु अजून एक जुगाड तुम्हाला महत्वाचं दाखवतो. हे जे पत्राचं पूर्ण पाणी आहे ते याच्यामध्ये ह्या पन्हाळ्यांमध्ये येतं आणि इथनं ह्याने 2 हे पाईप लावलेले आहेत आणि ह्या पाईपामार्फत पूर्ण ह्याच्यामध्ये जातं पाणी. तर पाण्याचा एकदम व्यवस्थित पुरेपूर ह्यानी म्हणजे वेस्ट केलं नाही पाणी, ह्याचा पण वापर करून हे तलाव भरतात, शेततलाव भरतात आणि ह्याचा वापर शेड धुण्यासाठी करतात. ते साईडला तुम्ही बघू शकता पवनचक्की आहेत आणि आजूबाजूला कुठल्याच प्रकारचे म्हणजे जवळपास ह्या 1-1.5 किलोमीटरच्या एरियामध्ये कुठलं घर वगैरे काहीच नाही. अजिबात एक घर नाही. ठीक आहे. सेपरेट यांची डीपी पण आहे, तुम्ही तिकडे बघू शकता डीपी. आणि खूप सुंदर फार्म आहे. कमीत कमी बजेटमधला 6 लाखामध्ये तयार झालेला 4000 स्क्वेअर फीटचा फार्म आहे. आणि जवळपास आता त्यांच्याकडे 23 माद्या आहेत. 7 माद्यांपासून सुरुवात केली होती. 3-4 लाख रुपये प्रॉफिट कमवून सुद्धा त्यांनी आता माद्या पण 23 वाढवलेत. आणि मला वाटतं आता 23 माद्या झाले, 7 माद्यावरनं तुम्ही 3 लाख 4 लाख रुपये कमवले. हो हो. तर जवळपास आता हेच तुमचं या वर्षी जवळपास 4 पट होणार आहे. 4 पट. हा, जवळपास 12-13 लाख रुपये तुमचं इन्कम होणार आहे. म्हणजे महिन्याला 1-1.5 लाख रुपये आरामशीर कमवणार आहे तुम्ही. या तुम्ही जाऊ पुढं. आता आपण तलावामध्ये आहेत ना, हा मासे बी सोडणार आहेत. अच्छा, ह्यांचा फ्युचर प्लॅन आहे मित्रांनो या तलावामध्ये मासे सोडण्याचा, जेणेकरून साईड इन्कम पण सुरू होईल पिगरी बरोबर. तर खूप चांगला म्हणजे ह्याने डोकं लावलेलं आहे. ठीक आहे. साईडला पूर्ण एकदम जबरदस्त डोंगराळ भाग आहे, हिरवं दिसतंय साईडला. बरं, उन्हाळ्यामध्ये काय असं काही स्पेसिफिक इथं त्रास होतो उन्हाचा वगैरे? नाही ना. इथं आहे ना हवा खूप चलती. बर. त्याच्यामुळं आतमध्ये आहे ना वास याचा संबंध नाही, काही नाही. इथं हवा खूप आहे. पवनचक्क्या आहेत, त्यांनी रिसर्चच केला असेल. हो. हवेमुळेच ते पवनचक्क्या लावलेले आहेत, त्यामुळेच इथं व्हेंटिलेशनचा काही प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही. खूप जबरदस्त. खूप छान सर. खूप आनंद झाला तुमचा फार्म बघून. आणि सरांचा आग्रह होता की एकदा सर या. खूप वेळेस आपण बोललो. ह्या रूटला नसल्यामुळं येता आलं नाही, परंतु एक आता आम्ही जर्नी सुरू केली. कारण 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी ज्यांनी फार्म सुरू केलेत ते सध्या काय करतात, त्यांची सध्या काय परिस्थिती आहे, की फार्म खोलल्यानंतर लगेच 6 महिन्यांनी बंद झाले का, हो. हे पण बघायचंय. त्यामुळे एक निघालोय आम्ही. तर यानंतर आपण पुढच्या जर्नीला जाणार आहोत, त्यांचा पण फार्म कव्हर करू. राजू सर, एक प्रश्न माझा तुम्हाला म्हणजे एक जॉब सॅटिस्फिकेशन असतं, जसं IT मध्ये काम करणारे लोक असतील किंवा मोठ्या मोठ्या ऑफिसेस मध्ये काम करणारे लोक असतील, त्यांना जॉब सॅटिस्फिकेशन नसतं, की म्हणजे नाही उगाच बळजबरी जबरदस्ती करतायत असं. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही म्हणजे पिगरी फार्म मध्ये करून समाधानी आहात? हो, एकदम. काय होतं, बाहेर आपण लोकांसंग आपण किती काम केलं, शेवटी नोकरीच राहिली. लोकांच ऐकायचं, लोकांच 2 शब्द ऐकायचे, काम बी करायचं. बरोबर. त्याच्यामुळे थोडस मानसिक गोष्टी प्रॉब्लेम होतात. त्यासाठी आपले काहीतरी पाहिजे. एक स्वतः म्हणता येईल आपलं आहे, स्वतःचे बॉस स्वतः. हा, आपण पाहिजे. आणि त्यामुळं ह्यांच्यावरती म्हणजे मला पण खूप खुशी झाली. मित्रांनो, 1 वर्षापूर्वी हे ज्यावेळेस मला भेटले होते मादे घेण्यासाठी, यानं मला कॉल केला होता, त्यावेळेस हे मला म्हणले होते, सर मी सुरुवात तर करतोय. यांचं मला एक वाक्य आठवतंय, सर मी सुरुवात तर करतोय, परंतु मी हा व्यवसाय करतोय आणि परिस्थितीनं एक म्हणजे माझं जास्त बजेट नाही, कमीत कमी बजेटमध्ये मला करायचंय. आणि ह्याने मला जे बजेट सांगितलं होतं, मला पण वाटलं नव्हतं की एवढ्या कमी बजेटमध्ये होईल, परंतु त्यांनी करून दाखवलं. 1 वर्ष सक्सेसफुली पीक फार्मिंग करून आज त्यांचा फार्म जो आहे खूप छान मेंटेन केलेला आहे त्यांनी. कन्स्ट्रक्शन जरी कमी कॉस्टिंग असेल, पण मधले जनावर जे ते मूल्यवान आहेत आणि त्यांचं जे मध्ये डेडिकेशन आहे ते खूप मूल्यवान आहे. तर सर खूप खूप धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आमच्याकडून काही मदत लागत असलं तर 100% आम्हाला कॉल करा. आणि मित्रांनो, अजून एक, जर तुम्हाला पिल्लं वगैरे काही लागत असले तर राजू सरांचा फार्म नगरपासून 30 किलोमीटर वरती आहे. जर कोणाला काही लागत असेल तर तुम्ही कॉल करू शकता, मला कॉल करू शकता किंवा त्यांना कॉल करू शकता. ठीक आहे. तर भेटूया सर पुढच्या वेळी. धन्यवाद.